कथेचं शीर्षक आहे गावपण. आम्ही सगळे गावगाड्यातले, तुमचं आमचं प्रत्येकाचं एक गाव आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की गावामध्ये माणुसकी नसलेली माणसं नाही, माणुसकी नसलेलीच सगळे आहेत, माणुसकी असलेली कोण नाही. आणि गावातली माणुसकी संपत चाललेली आहे, गावातलं गावपण संपत चाललेलं आहे असं प्रत्येकाला वाटतंय. मी खेड्यात राहतो, मी गावात राहतो, मी गावगाड्यात राहतो, गावाचं गावपण अजूनही जिवंत आहे. अशा असे याची कथा तुमच्यासमोर सादर करतो. कथेचे टायटल गावपण. कथा स्वतःनी लिहिलेली आहे. कथेचं टायटल गावपण. रोजच्या सवयीप्रमाणे सगळी ढोरं सोडली. ढोरं कुणाची म्हणतात तर केरबाची. एक केरबा आणि एक दामू, दोघांची साधारणतः 25-30 ढोरं. सगळी ढोरं सोडली की म्हातारीच्या पठारावर नेऊन घालायची. दिवसभर पठारावर ढोरं चरायची आणि संध्याकाळ झाली की ढोरं घेऊन यायची. केरबाने ढोरं सोडली, ती मावळत्या पानंदीला लागली. ढोरं म्हणजे काय, 3-4 म्हशी, 2-3 रेड्या, एक बैल, एक जर्सी गाय, 3-4 शेरडं, हा सगळा लवाजमा पानंदीतनं तिकडं म्हातारीच्या पठाराकडे जायचा. एक उमदा रेडा ढोरांच्या उगीच पाठी लागायचा, मधीच डांगल्यासारखं करायचा, नाकातनं वाफा काढायचा. आणि ह्यो किरबा खिशात भाजलेलं शेंगदाणं, भाजलेलं हरभोरं, घोंगड्याची खोळ, गोंड्याची टोपी आणि हातात लांबडी काठी घेऊन म्हातारीचं पठार गाठायचं. आज पावसाचा जोर वाढलेला होता. हे म्हाताऱ्या पावसाला थंडी पण जास्त असते, त्याच्यामुळं त्यानं भाजलेला हरभोरं जरा जास्तच घेतलेलं आणि सगळ्या ढोरांच्या सकट ह्यो म्हातारीच्या पठाराकडे चाललेला. पठारावर जाऊन ढोरं पोचली. पावसाची झड वाढली, घोंगावणारा वारा, प्रचंड पाऊस, एक वादळाची लाट, पुन्हा पाऊस. अशा वेळी तो केळ्याच्या झाडाला जरा टिकून बसला. त्यानं बंडीच्या खिशातनं बिडी बंडल काढलं. त्यातली एक बिडी दातात धरत काडी वडायचा प्रयत्न केला, पण वाऱ्याची झुळूक आली, काडी भिजायची. अगदीच शर्तीनं त्यानं बिडी पेटवली, एक झुरका मारला आणि त्याला जरा बरं वाटलं बघा. कारण अशा वेळी तो वारा, ते वादळ आणि ती थंडी जर बाजूला करायची झाली तर बिडीचा झुरका त्याला चांगला वाटायचा. अशा वेळी तिथं कुणीच नाही, नुसतीच ढोरं आणि केरबा. 2 मिनिटं इकडे तिकडे गेली, तेवढ्यात त्याचा दोस्त दामू तिथं आला आणि म्हटला, अरे केरबा, माझी जर्सी काय कुठं चुकली नव्हा. तो म्हटला, जातीया कुठं, ये असेल इकडे कुठं तरी. तसं नव्हं, सकाळी निम्म्या वाटेपर्यंत होती आणि तिथनं कुठं गायबच झाली. जातीया कुठं, ढोरांच्या मागाने येईल घे, असं तो बी म्हटला. 2 जण गप्पा मारीत बसले. दामू म्हटला, अरे केरबा, बिडी बिडी काय आहे का नाही. केरबाने बिडी दिली, दामूनं बिडी ओढली आणि परत 2 गप्पा मारत बसले. दुपार टळून गेली होती, पाऊस जोराचा पडत होता. पावसामुळं अंगात सगळी हुडहुडी भरलेली. संध्याकाळी 4-4:15च्या टायमाला ढोरं गावाकडल्या वाटेला लागली. गावच्या पानंदीनं खाली जाताना दामू परत केरूला म्हटला, अगा गाय कुठं यायलाच नाही, गाईचं नेमकं काय झालं. दोघांनी इकडं तिकडं हुडका हुडक करीत गावाची पानंद खाली उतरायला लागले. बरोबर 5:30 वाजता घरी आले आणि 5:30 वाजता घरी आल्यावर दामूनं घरातल्यासनी सांगितलं की जर्सी गाय कुठं अचानकच गायब झाली. गायब झाली म्हटल्यावर कुठं तरी राहिली असेल, इकडं तिकडं चुकली असेल, थोड्या वेळाने येईल असं प्रत्येकानं वाटलं. 6:30 वाजले, 7 वाजले, 7:30 वाजले. गाईला एक वासरू होतं, छोटं वासरू हंबरायला लागलं. त्याला दुधाची गरज होती. ते गोट्यात हंबरत होतं आणि गाय आज चुकली होती. केरबाला आणि दामूला दोघांच्याही डोक्यात गाईचा चिट्ट विषय. सकाळी तरी गाय गावल का. भल्या पहाटे दोघे लवकर उठले. दोघांनी मी ठरवलं की जायचं आणि म्हातारीचं पठार सगळं पिंजून काढायचं. दोघं मधल्या वाटेन अशी बोलत 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 चाललेली. पाऊस तरी जोराचा, थंडीचा वारा, वादळी वारा आणि त्यातनंच ही मधल्या वाटेन चाललेली. एवढ्यात 3-4 कुत्री एका ठिकाणी दिसली. एका कुत्र्याच्या तोंडाला चांगलंच असं रगात लागलेलं. केरबानं जरा शिकेकाईच्या जाळीत वाकून बघितलं तर शिकेकाईच्या जाळीत 3-4 कुत्री कशाचं तरी लचकं तोडत होती. केरबा तसाच पुढे गेला आणि बघतोय तर त्याच्याच गायीवर कुत्री तुटून पडलेली. वाघानं घात केला. वाघानं कालच्याच दिवशी गाय मारली होती आणि या गायीवर सगळी तिथली परिसरातली कुत्री तुटून पडली होती. केरबा तिथनंच दामूला म्हटला, अरे दाम्या, घात झाला,
गाईला वाघानं फाडली की र, काय करायचं. दोघांनी बी व्यवस्थित बघितलं तर गाईला काहीच शिल्लक नव्हतं, नुसता कनोटा, बरगड्या, सिंग आणि हाडच हाडं. आता घरला पण न्यायसारखं काही नव्हतं. गाईवर उपचार करायचा विषयच लांब. दोघं बी डोळ्यात पाणी भरून तसंच घराकडे आलं. घरात माणसांची भेटायला यायला गर्दी. गावाचं गाव पण अजूनही जिवंत आहे, माणसं सांत्वन करायला यावं तसं केरबाच्या घरी यायला लागलं. तानो आजी म्हणाली, अरे किरू, आता उगीच डोळं गाडीत बसू नको. गाय काय दुसरी घ्या येईल, खरं उगच जीवाला लावून घेऊ नको. प्रत्येक जण सल्ला देत होता, आधार देत होता. असाच वेळ जात होता. 3-4 दिवस झालं केरबाची पोरगी सानी 4 दिवस शाळेलाच गेली नाही. तिला एकसारखी डोक्यात गाय दिसत होती. 5व्या दिवशी सानीला वडतच शाळेकडे नेली आणि गुरुजींच्या ताब्यात दिली. गुरुजींनी सानीला आपल्याकडे घेतली आणि 4 दिवस तू शाळेला काय यायलीस म्हणून विचारलं. सानी जोरात रडायला लागली. म्हटली, गुरुजी, आमच्या गाईला वाघानं खाल्लं हो आणि माझ्या डोसक्यातनं काय विषय जाईना म्हणून मी शाळेला यायला नाही. संध्याकाळी 5-5:15 शाळा सुटली. गुरुजी सानींच्या घराकडे आले, केरबाला भेटले. म्हटले, गाय गेली म्हणून काही जीवाला लावून घेऊ नका. गुरुजी पुन्हा गावात आले. गावातल्या 4-5 लोकांना एकत्र केलं. त्या गावामध्ये एक हेड्या होता. त्या हेड्याला सांगितलं, आम्ही जरा मदत जमा करतो, वर्गणी जमा करतो आणि वर्गणी जमा केली की आपण नक्की त्या केरबाला एक पाडिका असताना घेऊन देऊया. बघता बघता बरीच वर्गणी जमायला लागली. गुरुजींनी स्वतः 5,000 रुपये दिले. पुण्या मुंबईला असणाऱ्या पोरांनी गुगल पे केलं. बघता बघता गुरुजींच्या अकाउंटवर 40-45 हजार रुपये आलं आणि मग गावातल्या त्या हेड्यानं आजऱ्याच्या बाजारला जाऊन त्याच गायीसारखी व्यायला झालेली अतिशय चांगली एक गाय आणली आणि ती गाय केरबाला त्या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांनी गावाची भेट म्हणून दिली. केरबाचं डोळं भरून आलं. गावकऱ्यांचं उपकार कसं फेडावं तेच त्याला समजत नव्हतं आणि गुरुजी सगळ्या गावकऱ्यांना समजून सांगत होते की बाबांनो, गावचं गावपण आपण जपलं पाहिजे. गावच्या गावपणाशिवाय दुसरं काही नाही. कुणाच्या घरी काय मृत्यूचा योग असू दे, कुणाच्या घरी काही संकट असू दे, अशा वेळी गावाने एक झालं पाहिजे आणि गावाचं गावपण जपलं पाहिजे. आजही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक खेडेगावामध्ये गावपण जपलं जातं. कथेचं टायटल होतं गावपण, कथेचं टायटल गावपण.